क्रेडाईच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीनंतर क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे 2025 ते 2027 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी पहिली सर्वसाधारण सभा आणि स्थापना समारंभाचे JW मॅरियट हॉटेल येथे आयोजन करण्यात आले। यावेळी आगामी 2 वर्षाच्या कामाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे। या कार्यक्रमात क्रेडाईचे महाराष्ट्राचे नवे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन, क्रेडाई राष्ट्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे, आशिष पोकराना उपस्थित होते। तावरे म्हणाले, मागील कार्यकाळात सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल। तसेच टियर 2 व टियर 3 शहरांमध्ये धोरणात्मक वाढ, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, बांधकाम कामगारांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सक्षम धोरण निर्मिती यावर भर देण्यात येईल। रणजित नाईक नवरे म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील क्रेडाईच्या माध्यमातून या 2 वर्षात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम राबवून त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे। यातून क्रेडाईच्या माध्यमातून कामगारांना रोजगार देण्यात येणार आहे। तसेच सर्व संशोधन कामातील डेटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ग्राहकांना घर वेळेत आणि चांगल्या दर्जाचे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज क्रेडाई महाराष्ट्राची कार्यकारिणी ची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच मीटिंग क्रेडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेली आहे। ह्या मीटिंगच्या अनुषंगाने पुढील 2 वर्षामध्ये आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही काम करणार आहोत त्याचा एक आढावा म्हणून आम्ही या मीटिंगमध्ये घेतो आहे। आम्ही विविध कमिटीज केलेल्या आहेत, जवळपास 19 ते 20 कमिटीज आहेत। प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांसाठी काय देणार आहोत याच्यावरती चर्चा करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहे आणि ती कामं 2 वर्षामध्ये कशी मार्गी लागतील त्या बाबतीत विचार करतो आहे। ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही आमच्या सभासदांना जे रेरा असेल, GST असेल किंवा IGRचे जे विषय अडचणीचे होऊ घातलेले आहेत त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल हे पाहणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक रिजनमध्ये आम्ही स्किलिंगची एक छोटी इन्स्टिट्यूट उभी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्याकडे एक ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत।